नमस्कार. संपतराव, तुमचं आमदार होणं तुमच्या धाकट्या मुलाला बघवलेलं दिसत नाही. अहो अहो असं का म्हणताय तुम्ही? का म्हणताय म्हणजे? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तमाशा घातलाय त्यांनी, सीसीटीव्ही फुटेज दाखवा म्हणून. संपतराव, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सीसीटीव्ही फुटेज जर का बाहेर आलं ना तर तुमचं आमदारपद धोक्यात आहे. कारण त्यात क्लिअर कट दिसतंय की तुमच्यामुळे आणि तुमच्या लाडक्या सिद्धूमुळेच ऍक्सिडेंट झालाय. काय झालं? घाम फुटला? संपतराव, सिद्धूनी जर ते फुटेज बघितलं तर आमदारपद तर जाईलच, पण तुम्हा दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. सो लवकरात लवकर कंट्रोल करा तुमच्या पोराला. अहो असं नका बोलू. मला वाटलं सिद्धू रात्रभर अडकलाय, सकाळी घरी येईल. संपतराव, तुमचा मुलगा काय करतो हे तुम्हाला माहिती असायला हवं. आता काय वाटेल ते करा आणि सिद्धूला पोलीस स्टेशन मधून बाहेर काढा, नाहीतर तुमच्या मुलाला आणि तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागेल. आणि यात मीच काय, कोणीही काहीही करू शकणार नाही, कळलं? डू इट. सिद्धू कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलाय कोणास ठाऊक. पोराने नुसता नाकात दम केला. ही अपेक्षा तर आम्ही कधीच सोडून दिली आहे, पण आता ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना पोलीस स्टेशन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे ना साहेब, आत्ता मी तुमचा व्हिडिओ काढू शकतो, तो सोशल मीडियावर टाकू शकतो किंवा खुद्द मीडियाला इकडे बोलू शकतो. तसं जर मी केलं तर ते मला आवडलं नाही, आणि आत्ता तुम्ही जे करताय ना साहेब ते आम्हाला आवडत नाही. मॅडम बघा, मॅडम तुम्ही फाईल चेक करा, बिंदास सांगतो मी. करू. तुम्ही सूत्र हातात घेतायत. हो साहेब, घेतोय. आता तुम्ही तुमची ड्युटी करत नाहीये, मग दुसरं काय करणार ना. तुम्ही तुमची ड्युटी जर करत नसाल साहेब तर महागात तर पडणार ना तुम्हाला. मॅडम तुम्ही फाईल्स चेक करा पटापट. मी सांगतोय ना मॅडम, खरंच सांगतो, फाईल चेक करा, बिंदास करा, नका का. एक मिनिट. हॅलो, सिद्धूला फोन द्या. तुमच्या वडिलांचा फोन आहे, बोलायचंय तुमच्याशी. बोला. सिद्धू, तो आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन सोड आणि पुन्हा गाठ. भावनाच्या बहिणीचं म्हणजे जान्हवीचं बाळ पडलंय. सिद्धीराज, आपल्या सिद्धूचाच. मला खूप काळजी वाटते का त्याची. ते दोघ जण रात्रभर कारमध्ये अडकले होते हे मला कळलं, त्याचा मला प्रचंड आनंद आहे. म्हणजे या निमित्ताने ते दोघ जण एकमेकांच्या जवळ येत आहेत. इनफॅक्ट आपले पप्पा, त्यांना पण आनंद झाला. म्हणजे त्याचं कारण असं होतं की ते केस पासून लांब राहतील, पण तरीही त्यांना आनंद झाला. आणि सकाळी हे जान्हवीच्या मिसकॅरेजचं ऐकलं. आई, परत सिद्धू आणि भावनाच्या मनात त्यांचं नातं मागे आणि जबाबदारी पुढे येणार ग. स्वाभाविक आहे. म्हणजे सख्या बहिणीचा काळजीचा विचार जर का 24 तास डोक्यात राहणार असेल तर भावना सिद्धूच्या जवळ कशी जाणार. अगदी माझ्या मनातलंच बोललास तू. हे बघ अधिराज, त्या दोघांना ना एकत्र आणण्यासाठी आपल्याला काहीतरी वातावरण तयार करायला हवं. एका महत्वाच्या कामासाठी मला जायचं होतं, तर मीच विचार केला की तुम्हाला सांगून जावं. म्हणजे तुम्ही आता निघालात का कुठे? नाही म्हणजे मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. हां सॉरी, बोला ना.
सिद्धिराज, थँक्यू. थँक्यू. थँक्यू कशासाठी? जान्हवीचं मिसकॅरेज झालं ही गोष्ट अजून आम्हाला पचलीही नाही हो. पण तुम्ही काल सगळ्यांना अगदी नीट सांभाळून घेतलं, आणि विशेष करून आईला. तुम्ही जर का तिच्याशी बोलला नसतात ना तर खूप पॅनिक झाली असती ती. म्हणून थँक्यू. नाही नाही, ठीक आहे. आता एवढा काय त्यात आता. पण सिद्धिराज, तुम्ही ना दरवेळी असं म्हणता, पण बायकोच्या माहेरच्यांसाठी इतकं कोण करतं सिद्धिराज? मॅडम, तुम्ही एवढा आभार मानताय, मला चांगलं समजताय. पप्पांनी आणि घरच्यांनी माझ्यासमोर जो पेच पाडलाय त्याचं काय करू कळतच नाहीये काही. जान्हवीची अशी परिस्थिती असताना मी हनीमूनचा विषय तरी कसा काढू तुमच्या पुढे? सिद्धिराज, हा, काय झालं? ते नाही, काही नाही. बरं. आणि हो, ऑल द बेस्ट. तुम्ही ज्या कामासाठी चाललायत ना ते छान होऊ दे. आलेच मी आवरून. काकू, तूच वाचव आता मला यातून.